नागपूरमध्ये 9 जानेवारीला प्रभात लोढा यांनी अनेक मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. असं आहे की जे बंडखोरी केली ते चुकीचं काम होतं, तर चुकीचे कामने शिक्षा झाली पाहिजे. हा भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीपासून अनुशासित पार्टी आहे, म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला. मुंबईत बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत आपले लोढा यांनी मत व्यक्त केले. प्रत्येक निवडणुकीमध्ये असा काही आरोप करताना आरोप कधी फक्त आरोपच राहता आणि फक्त पब्लिसिटीसाठी राहता, त्यापेक्षा जास्त काही नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत आरोप केले आहेत. या आरोपांबद्दल लोढा यांनी भाष्य केले. हे दुसरा पार्टी होऊ द्या, तिसरा पार्टी होऊ द्या, पण लोकांच्या पार्टी लोकांना भाजपा महायुतीने यावेळी महापौर मुंबईमध्ये निवडून द्यायचे आहे. ठाकरे बंधूंचा दुसरा किंवा तिसरा भाग येणार आहे का? या मुलाखतीबाबत आपले मत काय आहे, यावर देखील लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं. असं आहे की ते धारावीचं जे रिडेव्हलपमेंट आहे ते धारावी लोकांना तसंही ठेवायचा का? त्याने सर्वजण आरामात राहता, पण तिथे धारावीमध्ये जे लोक राहतात ते कशी स्थितीमध्ये राहतात. त्याने कोणी पुढे येऊन ते धारावीच्या विकसित करणारे एशियाची सर्वात मोठी जे झोपडपट्टी होती त्याने ते विकसित करून मोठे घर देणार आहे. त्यामध्ये काय चुकीचं आहे? कोणी आले त्यांचं स्वागत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत लोकांच्या प्रश्नांवर देखील प्रभात लोढा माध्यमांशी बोलले.